नमस्ते, सत श्री अकाल, सलाम अलैकुम, वणक्कम, आदाब, राम राम. रसिको, मी संदीप लोखंडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या रेसिपी शो मध्ये. आमच्या या रेसिपी शो मध्ये जसं तुम्हाला माहित आहे, आम्ही निरनिराळे पदार्थ तुम्हाला करून दाखवतो आणि ते सुद्धा अतिशय कल्पकतेने, क्रिएटिव्हिटी विथ स्टाईल. आणि यासाठी आपल्या सोबत आहेत आपले आवडते शेफ महेश. महेश, खूप खूप स्वागत आहे तुझं. कसा आहेस मित्रा? हाय गाइस, हाऊ आर यू? फाइन. मी मस्त. बरं, मला सांग की सर्वप्रथम आज तू काय वेगळा बेत करणार आहेस? आज वेगळा बेत बोलू तो थोडंसं इडलीवरती आलो जर. हेल्थ कॉन्शियस साठी तो लंच पण आहे, डिनर पण आहे. ओके. सकाळी ब्रेकफास्ट साठी पण करू शकतो, नो प्रॉब्लेम. थोडं चेंज केलेलं आहे. बरं. टॉपिंग केलेली आहे मी इडलीची. तर दाखवतो मी. ह्याचं नाव आहे, रेसिपीचं नाव आहे इडली विथ चीज अँड मशरूम टॉपिंग. इडली विथ चीज अँड मशरूम टॉपिंग. वाव, ऐकण्यात तर मस्त वाटतंय आणि आय एम शुअर एवढी हेल्दी असेलच. हा, आणि खाण्यात पण मस्त असेल. अच्छा, खाण्यात पण मस्त असेल. काय काळजी करू नको. पटकन आपण साहित्य पाहून घेऊया. साहित्य पाहून घेऊया. त्याच्याकरता सगळ्यात आपल्याला प्रथम लागणार आहेत मशरूम बोलल्याप्रमाणे, 3 कलर पेपर्स, इडली, चीज, चेरी टोमॅटो, बटर, बारीक चिरलेली लसूण, मीठ, ऑलिव्स, मिल्क, क्रीम, मैदा, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, ऑनियन. बरं, सर्वप्रथम मला तू एक सांग की आपण बटर घेतलेलं आहे आणि आपण चीज पण घेतोय, हे दोन कॉम्बिनेशन्स का? बेसिकली मी बटरनी व्हाईट सॉस बनवणार आहे. बरं, व्हाईट सॉस बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये चीज, मॉर्ने सॉस बोलतात त्याला. मॉर्ने म्हणजे व्हाईट सॉस मध्ये जर तुझं चीज गेलं की त्याचा मॉर्ने सॉस तयार होतो. ओके ओके. तर आपण मॉर्ने सॉस बनवायचं आहे आणि वरती आपल्याला चीज पण थोडंसं टाकायचं आहे. ओके. त्याच्याकरता मी चीज घेतोय. म्हणून हे दोन्ही यासाठी आपल्याला गरजेचं आहे. गरजेचं आहे, बरोबर आहे. बरं, सर्वप्रथम आता काय करणार आहोत आपण? सगळ्यात पहिला आपण गॅस तापवून घेऊया. त्यानंतर ऑइल, थोडंसं ऑइल. यानंतर इडल्या आहेत. बरं, या इडल्या आपण ऑलरेडी पहिल्या स्टीम केलेल्या आहेत. ऑलरेडी जसे आपण इडल्या बनवतो तशाच सेम आपण त्याचं फक्त वजन बनवतोय. सॉस रेडी आहे, इडली रेडी आहे. इडलीशी काढून घेऊया. टाइम टू गो भाजी कटिंग. बरं, तुझं आवडतं काम. तू कधी ही रेसिपी ट्राय केलीस का? कधी नाही, बनवलीस तरी? माझ्या तर बघण्यात पण नाहीये आणि अशा रेसिपी शोज मध्ये मला छान छान रेसिपीजचा पत्ता लागतो. फक्त बघायला तुला आवडतं, मला माहिती तुला करायला अजिबात नाही आवडत नाही नाही, असं नाहीये. इनफॅक्ट हे पाहिल्यानंतर मी आवर्जून घरच्यांना सांगतो की आता ही बनवाच आणि मग मी त्याचा आस्वाद नाही. घेतो. बनवाच. काय की आपल्या बाकीच्या शेड्यूल्स मध्ये, मग ते बरोबर. इव्हेंट्स असतील किंवा रेडिओ असेल किंवा आपले कार्यक्रम असेल, याच्यामधनं जो उरलेला वेळ असतो त्यामध्ये जर कधी वेळ मिळाला अच्छा, तर एखाद वेळा ते पण अशी रेसिपी जी बनवायला अतिशय सोपी, उपयुक्त आणि इझी. जसं आपण पिझ्झा वगैरे खातो ना, बरोबर आहे. पिझ्झा जंक फूड आहे, इज नॉट गुड फॉर हेल्थ, बरोबर आहे. आपण त्याच्यावरली आपण असे काहीतरी प्रकार ट्राय केले पाहिजे. पिझ्झा टॉपिंग वगैरे आपण इडलीवर जरी टाकली, ऑब्विसली इट इज गुड फॉर हेल्थ. आणि असं जेव्हा तुम्ही कराल, तुम्हाला गोडी लागेल, तेव्हा तुम्हाला कळेल की नकळतपणे तुम्हाला भाज्यांबद्दल किंवा पदार्थांबद्दल कितीतरी नॉलेज झालेलं असेल. बरोबर आहे. मग घरी कधी आई नसेल किंवा आईला यायला उशीर झाला असेल, बाहेर कुठे गेले असेल, तोपर्यंत तुम्ही या गोष्टी R&D केल्या तर मला वाटतं आईला खूप बरं वाटेल. आणि या झटपट होणार आहेत रेसिपी, म्हणजे याच्यामध्ये काही जास्ती असं काही वेळ लागणार, कॉम्प्लिकेशन्स नाही. भाज्या तुम्हाला ज्या हव्या त्या तुम्ही टॉपिंग मध्ये टाकू शकता. तुम्ही सेम थिंग आपण टोमॅटो मध्ये पण बनवू शकतो. व्हॉटएव्हर तुम्ही जसं विचार करता तसं काय बनवू शकता. आपण फक्त एक आयडिया देतो की बाबा असं तुम्ही करू शकता म्हणून. खरंच म्हणतात ना की कल्पकतेला असा उत्थांग असतो की कधी कधी त्याला काही सीमा नसते. तुम्ही जितकं ट्राय कराल तितकं ते कमीच आहे. बरोबर आहे. आणि असंच आम्ही आमच्या रेसिपी शो मध्ये तुमचे आवडते पदार्थ तुम्हाला दाखवत असतो, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या शेफ्सच्या जरिये आणि वेगवेगळ्या साहित्यातून. आपली शिमला मिरची घेतो, 3 कलर्स पेपर. दिसायला इतकी मस्त आहे यार. ऑब्वियसली. हा, क्या बात आहे. सॅलड्स मध्ये अशा ह्यांचा खूप वापर केला जातो ना? हो, सॅलड्स मध्ये खूप वापर केला जातो याचा. आणि या शिमला मिरची जरा स्वीट असतात, त्याच्यामुळे जरा खायला पण खूप छान वाटतं आपल्याला. थोडंसं लसूण घेऊन थोडंसं डवळून घेणार आहे. बरोबर आहे. येस. मला असं म्हणायचं आहे तुम्हाला की हा जो कांदा आहे, महेश, तुला माहिती आहे तुझी आणि माझी मैत्री ही कांद्यासारखीच आहे. कशी काय रे? कांद्याला जसा आतून थर असतो
तसाच आपल्या मैत्रीणमध्ये पण आतमध्ये थर असतात. म्हणजे मला वाटलं तू मला कांद्यासारखं रडवतोस वगैरे काय. नाही यार, असं अजिबात नाही म्हणत नाही ना? आहे. जसा कांद्याला थर असतो आणि कांदा आपल्या मैत्रीमध्ये कधीतरी आनंद देणारी क्षण आणि कधीतरी हलकं हृदयस्पर्शी चित्र हे दोन्हीही मिळतं आपल्याला. आणि तसंच आहे आपलं. किती छान बोलस रे. मला फक्त एवढंच माहिती होतं कांदा म्हणजे फक्त रडवतो. नाही नाही, अजिबात नाही. कांदा खरं बघायला गेलं तर खूप छान आहे. आपल्याला फक्त एवढं माहिती की कांदा कापल्यानंतर डोळ्यातनं पाणी येतं, पण ते गरजेचं पण आहे. त्याशिवाय कांद्याचं मोल कळत नाही. एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला हवी असते बरोबर आहे. तर त्यासाठी थोडासा प्रयत्न करावा लागतो आणि तो जोर द्यावा लागतो असं मला तरी वाटतं. पेपर टाकलेले आहेत मी. बरोबर. कमिंग बॅक टू दिस पॉइंट. ओके. चिली फ्लेक्स. ओके. लिटिल बिट as per your taste. Just mix up jadi booty in this. मस्त छान सुगंध येतोय. बरं, मला तुला एक म्हणायचं आहे बोल की ना. महेश, आपण जो मशरूमचा वापर केलाय, मशरूमची ऍक्च्युली जी प्रोटीन क्वालिटी आहे ती खूप जास्त आहे. हो. जो प्रोटीन कंटेंट आपला मशरूम मधनं मिळतो तो आपला बाकी कशातून मिळत नाही इतका. आणि मशरूमचे तुला सांगू इतके प्रकार आहेत ना मशरूमचे. बेसिकली युरोप कंट्रीमध्ये बेसिकली जापानमध्ये जर गेलास तर मशरूम इतक्या प्रमाणात वापरले जातात ना आणि इतक्या व्हरायटीज आहेत. म्हणजे आपल्याला जास्ती करून इकडे असं जास्ती करून बटर मशरूम मध्ये बघतो आपण इंडियामध्ये तरी बटर मशरूम. पण मशरूमचे एवढे प्रकार आहेत आणि खूप 8-8 हजारापर्यंत 10,000 मशरूम आहेत. काही मशरूम असे व्हाईट कलरचे मशरूम आहेत. असं खूप असे मशरूम आहेत की खरोखर एवढे हेल्दी आणि एवढे आहेत ना. जपानमध्ये मशरूमची लोक वेडी आहेत. मशरूम म्हणजे पण असं नाही की फक्त मशरूम म्हणजे फक्त बटर मशरूम. त्याच्यामध्ये पण व्हरायटीज खूप व्हरायटीज. आणि मला असं वाटतं की कधी कधी तर काही रेसिपीज मध्ये की ऍक्च्युली एखादा नॉनव्हेजची रेसिपी आहे, इतकं ते स्मूथ करतात. नाही आपल्याकडे पण लोक कॉन्शियस होत चालली आहेत त्याच्याबद्दल. मशरूम बद्दल वगैरे. शिताके मशरूम आहेत, ड्राय इनोकी मशरूम आहेत, वतानाबे मशरूम आहेत. खूप असे 10, 15, 16 प्रकारचे मशरूम आहेत जे खरोखर इज ऑसम. ते मशरूम न्यूट्रिशनल क्वालिटी त्याची जास्त आहे. आणि त्याचबरोबर आजच्या या रेसिपीमध्ये सुद्धा आपण त्याचा समावेश केलाय. आणि जसं आपण मगापासून म्हणतोय याची न्यूट्रिशनल क्वालिटी खरंच खूप अप्रतिम आहे. आता वी आर ट्राईंग इट. व्हाईट सॉस. अच्छा, यामध्येच आपण टाकलेलं आहे. येस. व्हाईट सॉस इन दॅट. आणि यानंतर मिक्स इट लाईक पिझ्झा सॉस मिक्सर सारखं तुला वाटेल थोडंसं. हो, मला तसंच वाटतंय. इनफॅक्ट असंच हे जे काही आपण ह्याला बॅटर बेसिकली तू न हिंडीवर टाकता सुद्धा तुम्ही आपण असे खाऊ शकतो. एक्झॅक्टली, मला तुला तेच म्हणायचं होतं. कळलं भावना पोचली तुझ्या मला. असं पण तू हे करू शकतोस, काय प्रॉब्लेम नाही. कसं करता आपला मिक्सर रेडी आहे. ऑलमोस्ट रेडी आहे. ओ माय गुडनेस. मी म्हणत होतो की अजून काय ऍड करेल. आणि महेश खरं सांगा ना तर काही सांगता येत नाही. काही गोष्टी तो आधी ऍड करतो आणि नंतर ड्रेसिंग करताना परत दुसरं ऍड करतो. पण इथे मात्र तो खरंच म्हणतोय की अवर रेसिपी इज ऑलमोस्ट रेडी. प्लेटिंग करून घ्या. अरे हे आपण विसरलोच होतो. इडली. हो. इडली. हा बस. तू असं नाही वाटत की याच्यामध्ये फक्त असा सॉस केला तर लहानपणचे मस्त कार्टून डिश एक होईल. मस्त नक्की होईल. का ना होईल. बस मिक्सर्स. खरं सांगू महेश, इतका मस्त सुगंध येतोय ना. हा क्या बात आहे. डायरेक्ट इडलीवरच. पिझ्झा कसा इडलीवर असतो. अच्छा, तसंच पिझ्झा इडलीवर असतो नाही. अच्छा, म्हणजे बघा, हा रेसिपी करता करता अर्धा अँकर सुद्धा झालेला आहे. आणि आता तुम्हाला लक्षात येईल की पुढच्या वेळेपासून अँकर आपल्या समोर महेश असेल. महेश, लक्षात येते माझ्या थोडा. पण काळजी नको करू. आता इथे राहून काही रेसिपीज मी पण शिकलोय. ऑब्विसली काही दिवसांनी शेफ तू असशील, अँकर मी असेल. नाही, तू जिथे आहेस तिथे मस्त आहेस, मी जिथे आहे तिथे मस्त आहे. तत्पूर्वी आपण आपल्या प्रेक्षकांसाठी छान रेसिपी असंच घेऊन येऊया. हसत खेळत या रेसिपी कसं करता येईल आपण त्यांना ते दाखवूया. टॉपिंग टाकलेले छानपैकी. थोडं गार्निशिंग करून घेऊया. गार्निशिंग साठी आपण काय वापरणार आहोत? ऑलिव्स. 2 ऑलिव्स.
and here 3 olives. हा Olives and olives. क्या बात आहे महेश. यार तुझी ड्रेसिंगची स्टाईल मस्त आहे, काय पण म्हण. Yeah, I'm always look smart. कुठला बोलतोय तू? नाही मी याबद्दल कसं बोलतो. बोलतोय तू? Sorry यार. Chili flakes. Just put thyme on top. ओहो, Last to go. कहर ढाने वाले हो महेश. Here, idli with cheese and mushroom topping are ready. ओहो, क्या बात आहे. असतात ना त्यांना व्हेजिटेबल्समध्ये किंवा प्रत्येक वेळी दिवसामध्ये काही ना काही व्हेरिएशन्स देऊन व्हेजिटेबल्सचे वेगवेगळे पदार्थ करावे लागतात आणि त्याच्यामध्ये मग मशरूम आहे किंवा सोयाबीन आहे असे काहीतरी व्हेरिएशन करून असे पदार्थ वापरून त्यांना रोज नवीन नवीन क्रिएटिव्हिटी करावी लागते. अशी काहीतरी एक क्रिएटिव्हिटी आपल्या इथे आज होणार आहे आणि आपल्यासोबत आहेत शेफ गिरीश, जी आपल्याला असं काहीतरी वेगळेपणा करून वेगळी एक रेसिपी दाखवणार आहे. रेसिपीचं नाव सुद्धा एकदम आगळं वेगळं आहे. काय आहे रेसिपीचं नाव? आपण आज बनवणार आहोत मशरूम मटर जाल फ्रेझी. जाल फ्रेझी हे एक प्रिपरेशन आहे, म्हणजे टमॅटो बेस्ड प्रिपरेशन आहे. तर जसं आपण आज मशरूम आणि मटरचं बनवतो तसं तुम्ही भाज्या म्हणजे मिक्स भाज्या यूज करून सुद्धा जाल फ्रेझी बनवू शकता. पनीर, सोयाबीन म्हणजे असे वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स यूज करून तुम्ही ही जाल फ्रेझी बनवू शकता. ग्रेव्ही सेम असणार आहे सगळ्यासाठी, फक्त तुम्ही भाज्या ज्या आहेत त्या चेंज करू शकता. म्हणजे कसं नॉन व्हेजिटेरियन्सला जेवढे ऑप्शन्स असतात, व्हरायटी असतात, तसेच तुम्ही व्हेजिटेरियनसुद्धा लोकांसाठी सुद्धा व्हेजिटेरियन काहीतरी खूप सारे ऑप्शन्स आपण देऊ शकतो त्याच्यामध्ये. हो, आणि इथे आपण आजच्या रेसिपीमध्ये वापरणार आहोत मशरूम, जे आपलं मेन इन्ग्रेडियंट असणार आहे ते, आणि मटार पण वापरणार आहोत. पण अजून त्याच्यासोबत काय काय साहित्य वापरणार आहोत आपले शेफच आपल्याला सांगतील. गिरीश, काय वापरणार आहोत आपण? त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया आपण. मशरूम घेतलेले आहेत, जे मेन कोर इन्ग्रेडियंट्स आहेत. मशरूम आणि मटार घेतलेले आहेत, म्हणजे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. कांदा स्लाइस करून घेतलेला आहे. टोमॅटो आहे, टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे. कोथिंबीर थोडी घेतलेली आहे. आलं लसणाची पेस्ट आहे. लिंबू घेतलेला आहे. लाल तिखट, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला, सॉल्ट आणि हळद. आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. हो, सुरुवात करूया. काय करूया सर्वप्रथम? सर्वप्रथम थोडंसं तेल पहिला गॅस चालू करून घ्या. येस, पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. आपण पॅन थोडं त्याच्यामध्ये तापू द्यायचं. बरं, 1 ते 1.5 चमचा आपल्याला तेल लागणार आहे. साधारणतः 1 ते 1.5 चमचा आपल्याला त्याच्यात तेल. ही अशी काही स्पेशल आहे का रे, जसं एखाद्या प्रांतात ही खूप खास करून केली जाते किंवा तिथल्या लोकांचं हे इन्व्हेन्शन आहे, असं काही आहे का? असं पर्टिक्युलरली एका स्टेटमधून नाही आहे. जर तुम्ही हॉटेल्समध्ये गेलात तर तुम्हाला प्रत्येक हॉटेलमध्ये ही रेसिपी भेटणार. कारण म्हणजे सिंपल रेसिपी आहे, झटपट बनवणार आणि चव जी आहे ती सगळ्यांना म्हणजे आवडणारी अशी चव आहे. तेल तापलेलं आहे, याच्यातच आपण आता स्लाइस केलेले कांदे घेतलेले आहेत. हे कांदे आपण त्याच्यात टाकायचे. थोडंसं मीठ घातलं. ह्याला काही खरपूस लाल करून वगैरे आपल्याला घ्यायचं नाहीये. बरं, थोडासा ट्रान्सल्युसंट झाला म्हणजे ट्रान्सपरंट झाला की आपल्याला बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत फूडचे ते त्याच्यामध्ये ऍड करायचे. तर जर तू बघितलं असेल हे झालेलं आहे, झालेलं आहे ऑलमोस्ट. ट्रान्सल्युसंट झालेले आहे. आता फ्लेम स्लो करून आपण त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. आता आपला कांदा जो होता तो आपण खरपूस असा थोडासा भाजून घेतलाय. आता आपण 1 चमचा त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आणि मग याच्यात पाणी घालायचं आहे का आपल्याला की नाही? हा, थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. थोडंसं पाणी घालावं लागेल. बस. आलं लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचं, नाही तर मग त्याचा जो कच्चापणा स्वाद जो आहे तो तसाच त्याच्यामध्ये राहून जातो.
आता हे भाजून झालं आपलं हा. की मग आपल्याला याच्यामध्ये म्हणजे आपले पावडर जे पावडर आहे मसाल्याचे ते ऍड करायचे. ते एक एक ऍड करायचे. तर आता सर्वप्रथम थोडंसं हळद, त्याच्यानंतर लाल तिखट आपण गॅस एकदम कमी केलेला आहे. स्लो करून घेतलेलं हो, आहे. आणि त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले एक एक करून पावडर्स जे आहेत ते आपण टाकणार आहोत. त्याच्यात जिरा पावडर जास्त, धना पावडरचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आपल्याला अच्छा, याच्यामध्ये. ओके. म्हणजे आणि इथे जिऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. इथे अजून एक गोष्ट या रेसिपीबद्दल तुम्हाला आवर्जून सांगण्यासारखी आहे की जिऱ्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आणि धनिया पावडरचं प्रमाण आपण इथे कमी घेतलेलं आहे. जिरा थोडासा पावडरचं थोडंसं गरम जास्त. मसाला याच्यामध्ये आपण ओके. हे मशरूम पूर्ण आपल्याला घ्यायचे आहेत. हो गिरीश, भरपूर वेळेला असं होतं की मशरूम घ्यायचे म्हटले की कशा पद्धतीचे मशरूम घ्यावे. पूर्ण घालून ये. हो चालेल. कशा पद्धतीचे मशरूम घ्यावे हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण जे पहिल्यांदा मशरूम्स घेतात मार्केटमध्ये किंवा ज्यांना पहिल्यांदा मार्केटमध्ये जाऊन मशरूम घ्यायचे असतील तर त्याच्यामध्ये पण खूप सारी व्हरायटी असते. त्याला बटन मशरूम्स असं म्हटलं जातं. आणि जेव्हा तुम्ही हे मशरूम्स घ्यायला जाता नॉर्मली जेव्हा मार्केटमध्ये, तर ते एकदम सफेद रंगाचे असतात. अच्छा, आणि जसे त्याला थोडे दिवस जात जातात तसे ते काळे होत जातात. ओके. त्यामुळे जर फ्रेशनेस जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ते एकदम सफेद असते. ते एकदम म्हणजे बघितल्या तुम्हाला कळणार की ते फ्रेश आहे. फ्रेश आहे. ओके. आता मटर आपण ऍड करू याच्यामध्ये. थोडंसं याला शिजू द्यायचं. त्याला शिजून द्यायचं. बरं. म्हणजे प्रेक्षक, आता पुढच्या वेळेला जर तुम्ही कोणाला जर कन्फ्युजन असेल किंवा कळत नसेल की आपण मशरूम कोणते घ्यावे आणि कशा पद्धतीचे, बटन मशरूम जे असतात ते पण जे एकदम पांढरे शुभ्र तुम्हाला दिसतील ते मशरूम म्हणजे फ्रेश असतात. जे थोडे काळपट पडायला लागलेले असतील ते मशरूम तुम्ही घेऊ नये, कारण ते मग तेवढे फ्रेश नसतात. आता हे किती वेळ साधारण अजून शिजून द्यायचंय की आपण मटर टाकू? नाही, झालेलं आहे. मटर ऍड करूया. मटर ऍड करायचे. मटर पण पूर्ण अर्धे. याच्यात आपण शिजवताना पाणी घालायचं आहे. थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे याला. आता पाणी घालूया हा, आपण. थोडंसं आलं पाणी. बस. मशरूम शिजण्यासाठी साधारण किती वेळ लागतो? एक 5 मिनिटं. 5 मिनिटात मशरूम शिजून जातात. हो. हो, क्या बात. आता आपण 2 वेळा मीठ ऍड केलेलं आहे, तर आता आपल्याला मीठ घालायची गरज आहे का? आता आपण डिश जेव्हा रेडी होईल त्यावेळेस लास्टला चेक करू आणि मग त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये मीठ ऍड करू शकतो. मग हे हे आपल्याला साधारणतः आपल्याला 5 मिनिटं आपल्याला कुक करायचं आहे. बरं. मग हे झाकून आपण ठेवायला पाहिजे. ठेवायचं. तर हे जसं आपण कुक करत होतो मशरूमने त्याचं पाणी सोडलेलं आहे. बरोबर आहे. हो. मटारचं जे पाणी होतं ते सुद्धा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यातच त्याला शिजवायचं आहे. एक्स्ट्रा जास्त पाणी घालायची त्याला गरज नाही. बरं. ही मग आता ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. हो. आता ह्याच्यामध्ये आपण लिंबू आपल्याकडे आहे तो थोडासा कट करून घ्यायचं. बिया काढू. आपण इथे निंबू घातलेला आहे, पण जर तुमच्याकडे जसं गिरीशने सांगितलं की जर तुमच्याकडे निंबू नसेल घरी ऐन वेळेवरती, तर तुम्ही याच्यामध्ये व्हिनेगर घालू शकता आणि मग व्हिनेगरची पण ती आंबट टेस्ट जी आहे ती तुम्हाला मिळेल. आता ह्याच्यात जे आपण अर्धे टोमॅटो ठेवले होते ते आता टाकायचे आणि 1 मिनिटासाठी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे फक्त. पण हे मग कच्चेच राहणार तर तशीच ते पाहिजे? हा, ती चव तशीच राहणार. तर 1 मिनिटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं. बरं. आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकून सर्व करायचं. जसं आपण म्हटलं होतं मीठ, आता आपण टेस्ट करून हो. बघू शकतो आणि नंतर मग तुम्ही ते पाहिजे तर अजून त्याच्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार ऍड करू शकतो. आता कोथिंबीर घालूया की काढून घेऊया मग कोथिंबीर घालूया? नाही, आता आपण घालूया म्हणजे तो एक फ्रेश फ्लेवर जो आहे तो त्याच्यामध्ये उतरेल. आणि थोडीशी आपण ठेवूया वरतून गार्निश करायसाठी. हे फ्रेश चॉप कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर. आणि ज्याच्यात आपल्याला सर्व करायचे, आता हे काढून घ्यायचे आपल्याला.
आणि ही बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे आपल्याकडे हलकीशी वरून. आता ही सर्व करताना जर तुमच्याकडे काकडी असेल, काकडी लांब कापून किंवा टोमॅटोज आहेत, तसंच कांदा आहे, हे मिक्स करून वरून तुम्ही गार्निश करण्यासाठी यूज वापरू करू शकतो. शकता. हो. तर ही तयार आहे आपली मशरूम मटर मशरूम मटर जालफ्रेजी. जालफ्रेजी. मशरूम मटर जालफ्रेजी कशी बनवायची हे आपण आज शिकलो. सोपी आहे, नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि वेगळी रेसिपी आहे काहीतरी. घरी करून पहा आणि कशी वाटते आम्हाला नक्की कळवा.